पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईचा दौरा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे। तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये ते आज उपस्थित राहत आहेत। मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित करणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईचा दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी आता पंतप्रधान मोदी दाखल होत आहेत। गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जातात। चेतन, पंतप्रधान मोदींचा आजचा हा महत्त्वाचा दौऱ्यासंदर्भातली सध्याची ताजी अपडेट नेमके काय आहे? निश्चितपणे शुभम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या मुंबईमधील गोरेगाव नेस्को या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जी मेरीटाईम लीडर्स परिषद आहे त्याला ते संबोधित करणार आहे। इतकंच नाही तर ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद म्हणूनही ते भूषवणार आहेत। आज एकंदरीत 31 तारखेपर्यंत ही इंडिया मेरीटाईम वीकचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जागतिक सागरी केंद्र असेल आणि नील अर्थव्यवस्थेची घोषणा जी मोदींनी केलेली होती त्यामध्ये भारताचा एकंदरीत उदय व्हावा या क्षेत्रामध्ये या दृष्टिकोनातून ही वाटचाल अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। विशेषतः कालच आपण पाहिलं असेल अबुधाबी पोर्ट सोबत महाराष्ट्र सरकारने केलेला जो करार असेल, आतापर्यंत देशात कुठल्याही राज्याने अशा प्रकारे एमओयू केलेला नव्हता आणि त्या माध्यमातून येणारी ही हजारो कोटींची गुंतवणूक निश्चितच सागरी क्षेत्राला मोठं बळ देणारी ठरणार आहे। इतकंच नाही तर 1 लाखाहून अधिक लोक या संपूर्ण आठवड्याभरामध्ये या एक्झिबिशनला भेट देणार आहेत। 85हून अधिक देशांना त्यांना भारताशी जोडण्याचा हा मानस आहे आणि विशेष करून आपण पाहिलं असेल जहाज बांधणी असेल किंवा जहाजाची तोडणी असेल असे बंदर संबंधितच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत। इतकंच नाही तर क्रूज पर्यटन असेल यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। त्यामुळे आज एकंदरीत 2 लाख कोटींच्या करारांची घोषणा मोदी या परिषदेच्या माध्यमातून करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परिणामी महाराष्ट्राच्या वाट्याला किती गुंतवणूक येते याकडे सर्वांचं लक्ष असेल। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यासंदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। गोरेगावमध्ये आयोजित या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आहे आणि या कॉन्क्लेव्हमध्ये ते संबोधन देखील करणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मेरीटाईम डीलर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित करणार आहे। तर गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होत आहेत। ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही दृश्य देखील आपण पाहतोय। या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पाहणी करत आहेत। नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक देशांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतायत। मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते आता पुढच्या काही मिनिटांमध्येच संबोधित करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।